समाचार अब तक, सत्य का साहस। पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत एरिया डॉमिनेशन बाबत रूट मार्च घेण्यात आलाय। लोकसभा निवडणूक 2024, रमजान, होली, धुलीवंदन या अनुषंगाने केंद्र सरकार द्वारा सुरक्षा बल नागपूर शहरात तैनात झाले असून पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, सह आयुक्त दोरजे, ॲडिशनल सीपी शिवाळे यांच्या मार्गदर्शनात डीसीपी झोन 3 भामरे यांच्या नेतृत्वात 8 ते 9 किलोमीटर पर्यंत पैदल रूट मार्च काढण्यात आलाय। जवळपास 150 कर्मचाऱ्यांसह 8 गाड्यांसहित रूट मार्च काढण्यात आला। पाचपावली पोलीस ठाणे हद्दीत एरिया डॉमिनेशन बाबत रूट मार्च घेण्यात आला। लोकसभा निवडणूक 2024, रमजान, होली, धुलीवंदन या अनुषंगाने केंद्र सरकार द्वारा सुरक्षा बल नागपूर शहरात तैनात झाले। पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल, सह आयुक्त दोरजे मॅडम, ॲडिशनल सीपी शिवाळे सर यांच्या मार्गदर्शनात डीसीपी झोन 3 भामरे सर यांच्या नेतृत्वात बीएसएफ कमांडंट, सहाय्यक कमांडंट सह इन्स्पेक्टर असे एकूण 48 जण रूट मार्चला उपस्थित होते। सीआरपीएफचे सहाय्यक कमांडंट मॅडम सह इन्स्पेक्टर असे एकूण 53 जण रूट मार्च दरम्यान उपस्थित होते। या रूट मार्च मध्ये एकूण 100च्या जवळपास केंद्र सरकारचे सुरक्षा बल फोर्स आणि पाचपावली पोलीस स्टेशनचे 6 अधिकारी, 20 कर्मचारी, पाचपावली पोलीस स्टेशनचे सर्व टीम यांनी सहभाग घेतला। रूट मार्च दरम्यान नागरिकांनी सर्व जवानांना, पोलिसांना पाण्याची बॉटल वितरित केले। जवळपास 150 कर्मचाऱ्यांसह 8 गाड्यांसहित रूट मार्च काढण्यात आला। हा रूट मार्च पाचपावली पोलीस स्टेशन पासून बाळूभाऊ पेठ, NIT गार्डन, राणी दुर्गावती, टेका नाका, शीतला माता मंदिर, राऊत चौक, तांडापेठ, प्रेमनगर ते शांतीनगर पर्यंत काढण्यात आला। लोकसभा निवडणूक निर्भयपणे व्यवस्थितरित्या पार पाडावे म्हणून नागरिकांपर्यंत हा संदेश पोहोचवण्याचा प्रयत्न असून सदर रूट मार्च काढण्यामागचा हा उद्देश होता। जवळपास 8 ते 9 किलोमीटर पर्यंत पैदल रूट मार्च काढण्यात आला असून भयमुक्त वातावरणात निवडणूक पार पाडावी हा जनसामान्यांना संदेश देण्यात आला। जर कुठल्याही पद्धतीचे चुकीचे कृत्य निवडणुकीदरम्यान घडले तर नागरिकांनी त्वरित पोलिसांना सूचना द्याव्यात। पोलीस नक्की आपल्याला सहकार्य करेल असे आश्वासन देण्यात आले। पोलीस निरीक्षक बाबूराव राऊत यांनी माहिती दिली आहे, ऐकूयात। रमजान महिना सुरू झालेला आहे आणि होळी आणि धुलीवंदन तसेच महत्त्वाचं लोकसभा इलेक्शन 2024 या अनुषंगाने केंद्र सरकारचे बरेच सुरक्षा बल तैनात झालेले आहे सिटीला। आमचे पोलीस आयुक्त श्री सिंगल सर, सह आयुक्त मॅडम दोरजे मॅडम, ॲडिशनल सीपी सर आमचे शेवाळे सर त्यांच्या मार्गदर्शनात स्वतः डीसीपी झोन 3 भामरे सर हे हजर राहून कालच्या रूट मार्चला डीसीपी भामरे सरांच्या नेतृत्वात बीएसएफचे कमांडंट साहेब होते आणि त्यांचे सहाय्यक कमांडंट तसेच इन्स्पेक्टर लोक, टोटल 48 लोक त्यांचे होते आणि सीआरपीएफचे असिस्टंट कमांड मॅडम, त्यांचे इन्स्पेक्टर, त्यांचे 53 लोक, असे टोटल जवळपास 100 लोक केंद्र सरकारचे सुरक्षा बलचे फोर्स आणि आमचे पोलीस स्टेशन पाचपावलीचे 6 अधिकारी, 20 कर्मचारी आणि पोलीस स्टेशन पाचपावलीचे सिनियर PS सगळे साहेब आणि त्यांचे 2 अधिकारी, 10 कर्मचारी, असे टोटल जवळपास 150 कर्मचाऱ्यासहित 8 गाड्या सहित आम्ही रूट मार्च काढलं। पाचपावलीपासून निघालो आम्ही बाळूभाऊ पेठ, NIT गार्डन, राणी दुर्गावती, टेका वस्ती तसे शीतला माता मंदिर, राऊत चौक, तांडापेठ वरून आम्ही प्रेमनगरवरून एंट्री करून शांतीनगर एरियात हे रूट मार्च काढण्यात आला। सदर रूट मार्च दरम्यान आम्हाला या लोकसभा इलेक्शन निर्भयपणे व्यवस्थित पार पाडले पाहिजे त्याच उद्देशाने आम्ही लोकांना एक संदेश देत गेलो की कुठल्याही हालतीत कायदा हातात घेणार नाही। कायदा हातात घेतले तर आम्ही एवढं सुरक्षा बल आमच्या इथं तैनात आहे। सर्व मुस्तैदपणे सर्वांना प्रशिक्षण दिलं गेलं, इलेक्शन व्यवस्थितपणे पार पाडणार आहे। त्या बाबतीत आमचे डीसीपी सर आधामधात कॉर्नर्स मीटिंग पण घेत होते आणि या दरम्यान व्यवस्थित पूर्ण जवळपास 8 ते 9 किलोमीटर आम्ही स्वतः रूट मार्च काढलेले आहे आणि ह्या रूट मार्च दरम्यान लोकांना हेच संदेश द्यायचं होतं की कुठल्याही पद्धतीने कोणीही चुकीच्या मार्गाने हा निवडणूक लढवता कामा नये आणि निवडणूक दरम्यान कोणीही लोक चुकीच्या मार्गाने जाऊ नये आणि कायदा हातात घेऊ नये। भयमुक्त वातावरणात निवडणूक लढवली पाहिजे, मतदान केले पाहिजे याच उद्देशाने हा रूट मार्च काढला गेलेला आहे। त्याच दरम्यान हुडदंग मचवणारे किंवा महिलाविषयक गुन्हे करणारे आणि अट्टल चोर, गुन्हेगार, हिस्ट्री सीटर यांना चेकिंगचा मोहीम दररोज सुरू आहे। दररोज कॉर्नर मीटिंग सुरू आहे। आमच्या पोलीस उपायुक्त सर यांच्या क्लोजली मॉनिटरिंगमुळे दररोज हा मोहीम सुरू आहे आणि सुरू राहणार आहे। सर, लोकांना काही आव्हान येईल जो धंदे रहते तुमचं कसं मॅसेज करायचं काय? आमचे डीसीपी सर स्वतः आणि आम्ही पण आमचे नंबर्स दिलेले आहे। कुठल्याही पद्धतीने आमच्या एरियात अवैध धंदे सुरू असल्यास त्यांचा नंबर गोपनीय ठेवण्यात येईल, परंतु आमची माहिती द्यावी, आम्हाला सहकार्य करावे। निवडणूक दरम्यान असा कुठलाही गैरप्रकार चालणार नाही असे आम्ही लोकांना आवाहन केलेले आहे। त्या पद्धतीने लोक मदत करतील। आम्ही पण कुठल्याही पद्धतीने इलिगल ॲक्टिव्हिटीज चालू देणार नाही
या पद्धतीचे आम्ही सूचना दिलेले आहे आणि लोकांना विनंती केलेली आहे. समाचार प्रतिनिधीसाठी रिंकू पांदाणे, नागपूर.